परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने अक्षरशः कहर केला आहे। नदी नाल्यांना अक्षरशः पूर आला आहे। शेतात नदीचे स्वरूप आले। आपण बघू शकतो मी आता पूर्णा तालुक्यातील चुडावा शिवारात आहे। या ठिकाणी शेतातून पूर्णपणे नदीसारखं पाणी व्हायला लागले आहे। शेत पिकाचं पूर्ण नुकसान झालं आहे। या सोयाबीन मध्ये पूर्ण गुडघ्याच्या वर पाणी आहे आणि पूर्णपणे सोयाबीन वाहताना आपल्याला वाहून जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, नेमकी काय नुकसान आहे त्यांचं आपण त्यांना विचारू द्या। काय नुकसान आहे? नुकसान असं आहे की आज तुमच्या समोर आमचं सोयाबीनचं पीक आहे। ह्या पिकाला 100 दिवस होऊन गेलेले आहेत। हे आम्हाला आज 27 तारखेला कापणीचं होतं, पण असं झालंय की काल संध्याकाळी पाऊस पडला तेव्हापासून आज हे तुमच्या समोर असं आम्हाला आमच्या वावराला आज नदीचं स्वरूप आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला काहीच कळत नाही। आमच्या सोयाबीनला मोडं फुटलेले आहेत। किती सोयाबीन हे आमचं 3 एकर सोयाबीन आहे। 3 एकरला आम्हाला कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये खर्च झालाय। बियाणं खत बियाला 3 फवारण्या केलेल्या आहेत आम्ही याला। आज कापायचं होतं, पण काल दुपारी 4 पासून जो पाऊस पडलाय त्या पावसानं आमच्या तोंडात आलेला घास सगळा संपून टाकलेला आहे। देवानं तुमचं काय होतं भया नुकसान आणि किती पीक होतं? आमचं 3 एकर जमीन होती। शासन म्हणते एकरी 8,000 रुपये देऊ। तर आमचं हे आता बघा हे सोयाबीन आता याला खर्च बॅगा 3 झाल्या 12,000 रुपयाच्या। सोयाबीनचं फवारणं खाद बी झालं, समजा टोटल झालं 25,000 रुपये खर्च केला। आता काढायला सोयाबीन तर आमच्या इथं कापणीला बॅग आहे 4,000 रुपये। किती झालं समजा 34,000 म्हणजे 40,000 रुपये समजा खर्च झाला याला। शासन म्हणते 8,000 रुपये। 8,000 आमचं कसं भागन? बघा हे आता हे बघा सोयाबीनला हे मोड फुटलेले बघा हे बघा। आमचं काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे 50,000 रुपये हेक्टरी सरकारने द्यायला पाहिजे आम्हाला तात्काळ मध्ये। बघा शेंगा सुद्धा नाही देत, नासून गेले। येतं आता नाही म्हणलं तर आम्हाला 12चा उतार येते। 12,000 रुपये होतो सोयाबीन, बॅगला 12,000 रुपये होते। 36,000 रुपयाचे आमचे होतात हे। आता नेमकं काढायला आलेलं गेलं ना आमचं सोयाबीन, जगायचं कसं आम्ही? सरकार म्हणते हेक्टरी 8,500 रुपये देतो द्या, पुरेशी आहे? 8,500 रुपये तर हेक्टरी सरकार म्हणते। तर आता हे आमच्या सोयाबीनला एवढे मोड फुटले तर त्या सोयाबीनला नाही म्हणलं तर कमीत कमी एकरी 25-30 हजार रुपये खर्च आलेला आहे। आणि 25-30 हजार रुपये खर्च येऊन याच्यामध्ये काय आहे आता जवळपास आता उद्या दिवाळी आहे। दिवाळीचे लेकर बाळा आणायचे, कसा संसार करायचा पुढं? लेकी बाळी आणून कसे साड्या घ्यायच्या, हे करायचे, कपडे घ्यायचे। उद्या दिवाळी आमची अंधारात जाणार आहे। कृपया करून सरकारला एवढी विनंती करतो की हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावा आणि ही तात्काळ द्यावा, ना निकष लावा ना काही नाही। आणि हे सोयाबीनच नाही, तूर हे सर्व पिकं हे टोटल पाण्याखाली गेलेले आहेत। तरी सरकारला थोडी तरी आमची शेतकऱ्याची दया येऊन मायबाप सरकारा तू सासात आम्हाला तारणारा कमीत कमीत हे आम्हाला ही मदत न कोणत्या अटीवर ताबडतोब द्यावा, ही मायबाप सरकारला विनंती आहे। भया तुमचं काय नुकसान होतं, काय आता परिस्थिती त्या पिकाची? आता नुकसान काय होतंय म्हणल्यावर सांगायचीच परिस्थिती राहिली नाही। कोणतंही पीक असो, सोयाबीन असो, कापूस असो, उडीद असो, ऊस असो, मूग असो, हळद असो, एकही रुपयाचं आम्हाला 100% पैकी 100% नुकसान झालेलं आहे। आणि माझी सरकारला हात जोडून विनंती आहे शासनाला, तात्काळ तुम्ही जे 8,500 रुपये हेक्टरी देऊ म्हणता ना, ते नुसते आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करू नका। आमचा 8,500 मध्ये लेबरचा सुद्धा खर्च निघत नाही। तुम्हाला सांगतो हेक्टरी आम्हाला 50 हेक्टरी आम्हाला 1.25 लाख रुपये मिळाले पाहिजे, तरच शेतकरी जगल, नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। बाबा काय नुकसान आहे? नुकसान फार भयानक आहे, परिस्थिती भयानक आहे। ही परिस्थिती बघण्यासारखी नाही आणि शेतकऱ्याला सहन होण्यासारखी सुद्धा नाही। काय मागणी आहे? आता आमची शासनाला हीच माहिती की आम्हाला एकरी 50,000 रुपये द्यावे, कमीत कमी एकरी 50,000 द्यावे। हेक्टरी 50,000 आमचं काहीच होणार नाही। ज्या पिकावर शेतकऱ्यांचं पुढचं नियोजन असतंय, दसरा, दिवाळी, लेकरा बाळांचं शिक्षण, पूर्ण जे पुढच्या पिकाचं जे नियोजन असते तेच पूर्णपणे हे झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे चिंतेत आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, चुडावा। गाव कसं मराव कसं सांगा तुम्ही, करायचं कोणी खुश? अवघड झाली आमची परिस्थितीच अवघड झाली। जमीन पुरी गेली पाण्यामध्ये, अवघड झालं। दसरा आलाय अवघी 4 दिवसावर, जगायचं कसं? जगणं अवघड दिसायला आम्हाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।